नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे। आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे। पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स सर्वात अगोदर हे प्राप्त होतील। देशातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे। दसऱ्यापूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनसशी संबंधित मोठी माहिती मिळू शकते। ऑल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशन सरचिटणीस शिवगोपाल मिश्रा यांनी 2023-24 या आर्थिक वर्षासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी उत्पादकता लिंक्ड बोनस वरील काल्पनिक वेतन मर्यादा काढून टाकण्याची मागणी केली आहे। प्रत्येक वेळी रेल्वे कर्मचाऱ्यांना दसरा पूजेच्या सुट्टीपूर्वी बोनस मिळतो, परंतु सध्या हे पेमेंट दरमहा 7,000 रुपये अंदाजे पगारावर आधारित आहे। यामुळे बोनससाठी वापरली जाणारी काल्पनिक वेतन मर्यादा काढून टाकण्याची मागणी आता कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जोर धरत आहे। AIRFचे म्हणणे आहे की रेल्वे कर्मचारी कायमच मागणीत असणारे कर्तव्य पार पाडतात आणि विशेषतः दुर्गम भागात काम करतात, जिथे मूलभूत सुविधांचा सुद्धा अभाव असतो। त्यांचे कठोर परिश्रम आणि महत्त्वपूर्ण योगदान असूनही सरकारकडून त्यांना काल्पनिक पगाराच्या आधारे बोनस दिला जात असल्याने प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे। अलीकडेच रेल्वे कर्मचाऱ्यांच्या एका गटाने केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना 6व्या वेतन आयोगाऐवजी 7व्या वेतन आयोगावर आधारित वार्षिक PLB म्हणजेच बोनस मोजण्याचे आवाहन केले होते। एका पत्रात भारतीय रेल्वे कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस सर्वजित सिंग म्हणाले की सध्याच्या PLBची गणना 6व्या वेतन आयोगातून दरमहा 7,000 रुपये किमान वेतन घेऊन केली जाते। ते म्हणाले की 7व्या वेतन आयोगाअंतर्गत किमान वेतने 18,000 रुपये इतके करण्यात आले आहे, जे 1 जानेवारी 2016 पासून रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळत आहे। IREFने सरकारी मार्गदर्शक तत्वानुसार राज्य रेल्वे कर्मचाऱ्यांना PLB 78 दिवसांच्या पगारांच्या बरोबरीने मिळायला हवे, या मागणीवर अधिक भर दिला आहे। सध्याचे 17,951 रुपये दरमहा 7,000 रुपये पगाराच्या आधारे मोजले जातात, जे प्रत्यक्षात कोणत्याही रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कमाईचे प्रतिनिधित्व करत नाही। सध्या रेल्वेमध्ये किमान मूळ मासिक वेतन हे 18,000 रुपये आहे। या अर्थाने 78 दिवसांसाठी मिळालेला 17,951 रुपयांचा बोनस किमान पगारापेक्षा कमी आहे। यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये याबाबत चिंतेचे वातावरण आहे। सध्याच्या 18,000 रुपयांच्या किमान पगारानुसार 78 दिवसांचा बोनस हा 46,159 रुपये असायला हवा, अशी या कर्मचाऱ्यांची मागणी आहे। यामुळे या संदर्भात आगामी काळात काही सकारात्मक निर्णय होणार का, हे पाहण्यासारखे ठरणार आहे। आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका। तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील।